अनुसूचित क्षेत्रों में ग्राम सभा घाटी ने पैसा कानून के तहत प्राकृतिक संसाधनों पर अधिकारों का उल्लंघन किया। कुरखेड़े के तहसीलदार ग्राम सभा की अनुमति पर अवैध तरीके से रेत का परिवहन कर रहे थे। मंडल अधिकारी ने अवैध ट्रैक्टर को जब्त कर लिया और तहसीलदार ने ट्रक पर जुर्माना लगाया। तहसीलदार के इस अवैधानिक आदेश के विरुद्ध सोमवार 7 जुलाई को घाटी स्थित सार्वजनिक श्री हनुमान मंदिर में तोड़फोड़ भी की गई और ग्राम सभा ने मंदिर प्रांगण में अनिश्चितकालीन अनशन शुरू कर दिया। अनशन पर बैठने वालों के नाम है नीतेश कावड़कर, फाल्गुन फूले, उप सरपंच ग्राम पंचायत घाटी त्रयंबक नाकड़े, फाल्गुन मेधव व प्रकाश ठाकुर। दीपक भोवर उपस्थित रहे हैं। नमस्कार, मी फाल्गुन सदानंद फुले, उपसरपंच ग्रामपंचायत घाटी। 7/7/2025 पासून हनुमान मंदिर घाटी या ठिकाणी रेतीचा ट्रॅक्टर जप्त केल्या प्रकरणी या ठिकाणी आमचं आमरण उपोषण सुरू आहे। आमरण उपोषण सुरू असताना आजचा दुसरा दिवस आहे, तरी पण कोणतेच प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी भेट दिलेली नाही। आमच्या गावात आमची सरकार या नियमाप्रमाणे 2005 पासून हमारे गाव में हमारा राज असं घाटीमध्ये सुरू आहे। 20 वर्षात आजपर्यंत कोणत्याच विभागाकडून घाटी ग्रामवासियांवर कारवाई झालेली नाही आणि 23 जून 2025ला महसूल मंडळ अधिकारी यांनी घाटी येथे रेतीचं ट्रॅक्टर घरकुल बांधकामासाठी रेती टाकत असताना पकडलेलं आहे। पेसा कायद्यानुसार आणि वनहक्क कायद्यानुसार जे ग्रामसभेला अधिकार मिळालेले आहेत त्याचं उल्लंघन करून ग्रामसभेची परवानगी न घेता श्रीकांत कोकडे यांच्या ट्रॅक्टर पकडून तहसील ऑफिसला जमा केलेला आहे। ट्रॅक्टर जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत घाटी ग्रामसभा, त्याचप्रमाणे पेसा समिती, वनहक्क समिती तथा संपूर्ण गावकरी यांचं मिळून या ठिकाणी हनुमान मंदिर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे। उपोषणामध्ये 6 प्रतिनिधी आहेत, त्यामध्ये विकी भाऊ खवाडकर ग्रामसभा सदस्य, त्र्यंबकजी नाकाडे ग्रामसभा सदस्य, प्रकाश ठाकूर वनहक्क समिती सचिव, फाल्गुन मेश्राम वनहक्क समिती सदस्य, दीपकजी भोयर वनहक्क समिती सदस्य तथा संपूर्ण गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। आमची मागणी एवढीच आहे की जोपर्यंत ट्रॅक्टर तहसील विभागातून घाटीला आणून देत नाही आणि इतर आमच्या मागण्या पुन्हा 2 इतर मागण्या आहेत त्या जोपर्यंत सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सुरू ठेवू। धन्यवाद।